तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आहे. आज आहे संडे आणि आज खूप दिवसापासून कॅमेरा हातात घेतला आहे आणि व्लॉग स्टार्ट केला आहे, कारण की लास्ट व्हिडिओ मी सिद्धार्थच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी इन द सेन्स 16ला रेकॉर्ड केला होता, जो की होता अनबॉक्सिंग व्हिडिओ. तो तुम्ही बघितला असेल. आणि राहिली गोष्ट सिद्धार्थच्या बड्डेच्या व्हिडिओची. सो मला फोटोज भेटलेत पण व्हिडिओज अजून भेटलेच नाही. आणि जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की मला ॲक्च्युली रेकॉर्डिंग करता नाही आली, रेकॉर्ड नाही करता आला त्याच्या बड्डेच्या दिवशी सगळ्या गोष्टी. सो माझ्याकडे काहीच नाही आहे सध्या अपलोड करायला बर्थडेचं स्पेसिफिकली. आणि त्यामुळे मग सगळ्या गोष्टी याच्या राहिल्यात. बाकी आम्ही परवा गेलो होतो मेट्रो स्टेशनला आणि मेट्रो स्टेशनवरती जाऊन सिद्धार्थने काय मस्ती केली, काय दंगा घातला, एवढा दंगा घातला ना त्याने तिथे की मेट्रोमधले सगळे लोक बघत होते. आम्ही जस्ट असंच लाईक मेट्रोमध्ये जाऊ आणि फिरणं होऊन जाईल त्यासाठी केलं होतं. सो कल्याणनगर मधून घेतली होती मेट्रो आणि ती स्टेशनपर्यंत गेली होती. 14 रुपीज पर पर्सनसाठी होते. सो चांगला एक्सपिरियन्स होता. थोडा उशिराच गेलो होतो आणि मग तिकडून आल्यावरती थोडा उशीर झाला यायला. सो ते मी क्लिप्स ॲड करते याच्यानंतर. सो स्टे ट्यून्ड. आता हे गोडूला असं आले माझ्याकडे आणि आत्ता मी त्याला मगाशी ना एक रील टाकली इंस्टाग्रामवरती. तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तिथे मी एक रील टाकली आहे. त्याला मी मम्मा म्हणत होते पण त्याने लिटरली पप्पा बोललाय. तर ते तुम्ही ते एक फनी बघू शकता व्हिडिओ. तो एक आहे. मी आता परत त्याला विचारते पण मे बी तो आता नाही बोलणार. सिद्धार्थ मम्मा बोल, मम्मा. सिद्धार्थ नाही बोलायचं. आणि हा असा पसारा घातलाय माझ्या पिल्लूनी मस्तपैकी. छान पसारा घातल्याशिवाय असं वाटत नाही की कोणी लहान मुलं आहे म्हणून घरी. सो पसारा काढला की असं वाटतं की नाही यांच्या घरी कोणतं एक लहान मुलगा आहे, लहान बाळ आहे. सो ते. आणि मी ॲक्च्युली एक बर्थडे बजेटचा एक व्हिडिओ करणार आहे. सो त्यामध्ये मी तुम्हाला एकूण एक गोष्टी सांगणार आहे, ज्या की मी कपड्यांपासून आणि त्यानंतर केटर्स अँड ऑल सगळ्यांची मी डिटेल्स देणार आहे त्यात. सो तो व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल, लवकरच अपलोड करेल होपफुली. तर आम्ही जेव्हा कल्याणनगरवरनं बसलो त्यानंतर आम्ही स्टेशनला उतरलो आणि तिथे तुम्हाला जर माहीत असेल तर 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या इथे हल्दीरामचं एक लाईक हल्दीराम एक्सप्रेस असं एक हे आउटलेट हल्दीरामचं ओपन झालं आहे. सो तिथे आम्ही सहज गेलो, लाईक खाल्लं पण नव्हतं काही. सो तिथे गेलो आणि तिथे मग जस्ट आम्ही एक राज कचोरी ऑर्डर केली ती आणि त्यानंतर सिद्धार्थसाठी आम्ही केक ऑर्डर केला होता, एक ब्लॅक फॉरेस्ट. आणि इथं तुम्ही बघू शकता इथे पण तो एवढी मस्ती करत होता आणि आजूबाजूचे म्हणजे तो एवढा म्हणजे खूपच असं मिळून जातो, सगळ्यांमध्ये मिसळून जातो. तर सगळे आजूबाजूचे त्याला हे करत होते. आणि इथे मला फोटो काढायचा होतो ॲक्च्युली. एक फोटो काढते म्हटलं पण नाही, आम्हाला फोटो अजिबात काढायचा नाही, आम्हाला खाली उतरायचं बिकॉज आता आम्हाला चालायला येतं आहे. आपण स्विमिंग पूलमध्ये जायचं. पप्पा घेऊन जाणार आहे का सिद्धार्थ? आता येस म्हणतात, आता नाही म्हणत होते. लहान मुलं कोणी नाही म्हणून. हे इथे आमचं सोसायटीचं स्विमिंग पूल आहे. म्हटलं स्विमिंग पूलमध्ये जाऊ, बघू काय कसं आहे. तर कारण की मला सिद्धार्थला स्विमिंग पूलमध्ये घेऊन जायचं आहे, त्याच्यासाठी मला ट्यूब ऑर्डर करायची आहे. मी ते लवकरच ऑर्डर करून त्याला घेऊन जाईल. अजय म्हणतो नको बिकॉज तिथे ते पाणी ॲक्च्युली चांगलं नसतं स्विमिंग पूलचं. पण म्हटलं ॲटलिस्ट एकदा बघू, ट्राय करू काय त्याचा एक्सपिरियन्स. आता ह्याला फक्त आम्ही पाण्यात हे केलं होतं, पाय बुडवले होते. ते पण थोडं रिस्की वाटत होतं पण थोडंसं म्हटलं त्याचं फनसाठी त्याच्यासाठी पण आणि माझ्या पण मनाच्या समाधानासाठी म्हटलं थोडे पाय वगैरे बुडवू त्याचे आणि घेऊन आलो त्याला मग. आणि लवकरातच मी सांगेलच. त्यानंतर कट टू डे 2 आम्ही ॲक्च्युली गेलो होतो एका एक्झिबिशनला, जे की सगळीकडे लागतं ॲक्च्युली हे एक्झिबिशन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असतं कुठे लाईक 1 महिना. आता हा एक्झिबिशन 1 महिना आहे
इथे होम डेकॉर, क्रॉकरीज खूप छान छान होते. प्राइजेस पण ठीक होते, असे म्हणजे बार्गेन करू शकतो त्या प्राइजेसवरती. छान होते. डेकॉर पीसेस तर खूप मस्त होते. मला ॲक्च्युली घ्यायचे होते बट सध्याच नाही घ्यायचे आहेत. बघू जेव्हा घर आता भेटेल त्यानंतरच स्टार्ट करू. पण थोडे थोडे आधीपासून घेऊन ठेवले तर बरं पडतं. डोअरमॅट्स वगैरे पण खूप छान होते. क्वालिटी पण खूप छान होती. क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नव्हतं. परत हे जे होते तर हे जे कप्सचे सेट आहेत ते 200, तिकडचे जे आहे राईट साईडचे ते 200ला 6 होते आणि इकडचे 250ला 6 होते. सो ठीक होते डील, ठीक होती, चांगली होती डील. तर बाकी हे जे लाफिंग बुद्धा वगैरे होते ते थोडेसे होते. 200पासून स्टार्टिंग होते आणि वरती तर लिमिट नसते कुठल्याही गोष्टीला. आणि हे मला ॲक्च्युली गौतम बुद्ध घ्यायचे आहेत माझ्या घरासाठी. ते मला सांगतो 13,000 त्याची प्राईस. बाकी पण खूप छान गोष्टी होत्या त्यात. तो त्या एक्झिबिशनला गेले तेव्हा मी श्वेताताईंसोबत गेले होते. सो तिथून मग ते तर सगळे क्रॉकरीज आणि होम डेकरच्या गोष्टी होत्याच. पण त्याचसोबत तिथे खाण्याच्या गोष्टी, परत कुर्ता वगैरे ते. आणि तुम्ही जर घरसंसारमध्ये गेले असाल तर घरसंसारमध्ये गेले असाल तर तिथे तुम्हाला माहिती आहे कशा कशा गोष्टी असतात. सगळे लाईक चाकू, वाट्या, हे ते पण होतं. सो मी फक्त खायच्याच गोष्टी घेतल्या. मी सिद्धार्थसाठी नाचणीचे बिस्किट घेतले, नाचणी आणि गुळाचे, आणि मक्याचे हे घेतले वेफर्ससारखं, आणि साबुदाण्याचे वेफर्स घेतलेत. सो ह्या गोष्टी घेतल्या होत्या. ठीक होत्या, चांगल्या होत्या, अफोर्डेबल होत्या. परत हे पण होते, ड्रेसेस पण होते खादीचे, खादी ड्रेसेस वगैरे, कुर्तीज वगैरे होते. परत झुमकाज वगैरे, म्हणजे इयरिंग्समध्ये पण खूप साऱ्या गोष्टी होत्या. आणि टॉईज पण होते खूप सारे. सिद्धार्थ पण आला होता. सिद्धार्थ तू सांग काय होतं तिथे, काय काय होतं? आम्ही नुसते टेस्टिंग केली तिथे. टेस्टसाठी ना सॅम्पल्स देत होते थोडे थोडे. आणि सिद्धार्थने खूप मजा केली तिथे. सिद्धार्थनी त्याला म्हणजे तो लहान तर सगळं त्याला देत होते. हे चिप्स, ते चिप्स, परत बिस्किट, हे ते, आणि असं होतं तिथे सगळं. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. सो बाय बाय कर.